अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी किचनमध्ये उभी राहून स्वतःशीच विचार करत असते की अर्जुनला मी आता कसे समजवू. अर्जुन तिला धमकी देऊन तिथून गेलेला असतो की तुला मला किंवा सरकारांमध्ये एकालाच या घरात ठेवावं लागेल. जर तू सरकारांना निवडणार असशील तर आम्ही इथून आत्ताच्या आत्ता निघून जातो. अप्पी अर्जुनला खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन काही समजून घेत नाही. अप्पी स्वतःलाच प्रश्न विचारत असते की नियती, तू माझ्या नशिबात हे सगळं का घडवून आणतीयेस? त्या अमोलच्या नशिबात एकत्र कुटुंबाचं सुख का नाही आहे? तिला दोन्ही बाबांचं आजोबांचं सगळ्यांचं प्रेम मिळू दे म्हणून मी 7 वर्ष तुटली आहे आणि आता ती वेळ आली आहे तर नियती तुला काही मंजूर नाही आहे. काय करू मी, तू तरी सांग ना, असं म्हणून ती बाहेर जाते. इकडे अर्जुन बाहेर येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा अमोल म्हणतो की बाबा आपल्यासोबतच राहणार ना? अर्जुन म्हणतो की ते तुझी माँ ठरवेल, तिला कोणाला ठेवायचं आहे, तुला ठेवायचं आहे की मला ठेवायचं आहे. अमोल म्हणतो की बाबा तुम्ही असं का बोलताय? त्यानंतर अर्जुन अमोलला म्हणतो की बाळा मी आतमध्ये चाललोय, तू येतोस का माझ्यासोबत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्जुन अमोलला घेऊन आपल्या रूममध्ये जातो. अप्पी बाहेर येते, सरकारांना पाणी देते. पाणी दिल्यानंतर मोनाला बोलते की मोना चहा ठेव म्हणून मोना चहा ठेवायला जाते. तिच्या मागे मागे रुपालीसुद्धा जाते. सरकारांना चहा पाजल्यानंतर अप्पी म्हणते की सरकार तुम्ही इथे असे अचानक का आलात? त्यावर सरकार बोलतात की अगं अप्पे तूच तर मला फोन केलास ना की या म्हणून. अप्पी म्हणते सरकार काहीतरी आपला गैरसमज होतोय, हे नक्की दुसरं कोणतरी घडवून आणतंय, मी फोन केलेलाच नाही आहे. सरकार म्हणतात की अगं अप्पे मी पण तोच आल्यापासून विचार करतोय की इथं अर्जुन आणि भावड्या असताना तुम्हाला कसं बोलवलंस, काहीतरी गडबड आहे अप्पे असं म्हणतात. त्यानंतर कदम तिथेच असतात. कदम बोलतात की अप्पे आता आम्हाला इथून निघायला हवं. त्यानंतर अप्पी म्हणते की बाबा प्लीज थोडं ऐकून तर घ्या ना. अर्जुन अमोलला बेडरूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की हे बघ बाळा, तुला त्यांनी सांगितलं ना, त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे, त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलत नाही आहे. अमोल म्हणतो की बाबा माझी माँ नेहमी म्हणते की चुकीची माफी देणारा खूप मोठा असतो चूक करणाऱ्यापेक्षा. तर अर्जुन म्हणतो की बाळा काही चुकांच्या माफी नसतात आणि आता तू खूप लहान आहेस त्यामुळे तुला असं वाटत आहे, पण तू त्यांना इथे थांबण्यासाठी आग्रह करू नकोस. तुला असं वाटतं ना तुझ्या पूर्ण फॅमिलीने एकत्र राहावं, तुझ्याकडे आजोबा आहेत ना, ते देतात ना तुला अजून प्रेम, तुला कमी पडतं का त्यांचं? अमोल म्हणतो की नाही बाबा, पण मला असं नेहमी वाटतं की आपण सगळेजण एकत्र राहून हॅप्पी फॅमिलीसारखं राहावं. अर्जुन म्हणतो की बाळा आता असं ते होऊ शकत नाही, तू समजू शकतोस ना? अमोल म्हणतो की हो बाबा. त्यानंतर अर्जुन काही न बोलता बाहेर मोठ्याने आवाज आल्यामुळे तो बाहेर जातो. तेव्हा सरकार कदमांची माफी मागत असतात. भावड्या मला माफ कर, माझं खरंच चुकलं, किती दिवस त्या चुकीची मला शिक्षा देणार आहेस? खरंच आता जर माझ्या हातात असतं तर मी माझा जीव देऊन त्यांना वाचवलं असतं, पण तेव्हा मी माझ्या सरकारांच्या गुरमीत असल्यामुळे मी त्यांना वाचवू शकलो नाही, पण याची खंत मला आयुष्यभर वाटत राहिली आहे. कदम म्हणतात की तू मला भाऊ म्हणू नकोस, भाऊ म्हणून तू माझ्यासाठी कधीच मेलाय आणि मी पण तुझ्यासाठी कधीच मेलोय. आता आपल्यात असं नातं परत कधीच होऊ शकत नाही. रुपाली म्हणते की काय भाऊजी तुम्ही एवढा कसला विचार करताय का? तुम्हाला अजूनसुद्धा अप्पेसोबतच राहायचं आहे का? या माणसांसोबत तुम्ही बसणार आहात? तुमच्या स्वतःच्या आईला मारेकऱ्यांजवळ तुम्ही राहणार आहात का? अर्जुन म्हणतो की वहिनी तुम्ही जरा शांतीला धरा, काय करायचं ते आपण सगळे ठरवू. असं म्हणल्यानंतर अप्पी म्हणते की अर्जुन सरकार बाबा तुम्ही एकदा बोलून तर घ्या, विषय मिटू शकतात, प्रत्येक वेळेसच विषय वाढवण्याची गरज नसते, आता झालेल्या गोष्टी परत येणार आहेत का? त्यानंतर बापूसुद्धा म्हणतात की अहो कदम तुम्ही एकदा सरकारांशी बोलून तरी घ्या, काय माहीत कुठला तोडगा निघाला तर. कदम म्हणतात की बापू यावर कुठलाच तोडगा नाही, या माणसानं माझ्या बायकोला मारलंय, या माणसासोबत मी एका छताखाली कधीच राहू शकत नाही असं म्हणतात. अर्जुन म्हणतो की अप्पे काय ठरवलंयस तू, तुझा निर्णय सांग.
आपी म्हणते की अरे अर्जुन, तू असं कसं बोलतोस, जरा ऐकून तर घे ना, जर विषय मिटले तर चांगलं नाही होणार का? अर्जुन म्हणतो, तुला अजूनही असं वाटतं का आम्ही ह्यांच्याशी जुळवून घ्यावं? तू असा विचार तरी कसा केलास? मी माझ्या 7 महिन्याच्या पोराला तुझ्याजवळ सोडून एकटा निघून गेलो तेव्हा मी विचार केला नाही, आणि आता या माणसाचा मी का विचार करेन? त्यावर आपली म्हणते की अर्जुन, प्रत्येक वेळेसच टोकाची भूमिका घेणं चांगलं नसतं. हे झाल्यानंतर रुपाली म्हणते की भाऊजी, तुम्हाला आत्ता निवडावंच लागेल, आप्पीसोबत राहायचं आहे की सरकारांसोबत? आप्पीला काही सरकारांना सोडवत नाही आहे. तुम्हाला तरी आप्पीला सोडवत आहे का? तुम्हाला सरकारांसोबत जुळवून घ्यायचं असं दिसतंय. अर्जुन म्हणतो की नाही वहिनी, तसं काही नाही, चला आपण इथून निघून जाऊया. मला सुद्धा या माणसासोबत एका छताखाली कधीच राहायचं नाही आहे. सरकार म्हणतात की अरे बाळा, तुला माझी अडचण होत असेल तर मी इथून जातो, पण प्लीज तू हे घर सोडून जाऊ नकोस. अर्जुन म्हणतो की हे सगळं तुम्ही आधीच इथे येण्याआधी विचार करायला हवं होतं. सरकार म्हणतात की मला माहीत नव्हतं तुम्ही दोघं इथे आहात, नाही तर मी कधीच आलो नसतो. अर्जुन रागाने आप्पीकडे बघतो आणि म्हणतो की हां, म्हणजे आप्पीकडे तुम्ही आलाच असता ना, ह्या आप्पीनं तर तुम्हाला बोलवून घेतलंच असतं की. सरकार म्हणतात की अर्जुन, गैरसमज करून घेऊ नकोस. त्यानंतर रुपाली म्हणते की भाऊजी, तुम्हाला अमोलसोबत राहायचं आहे ना, मग उचला अमोलला आणि चला आपल्या घरी घेऊन. या आप्पीच्या घरी काय ठेवायचं आहे त्याला? आप्पी रागात म्हणते, रुपाली ताई तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? अर्जुन म्हणतो की रुपाली वहिनी, ते पोरगं छोटं आहे, त्याला मध्ये आणू नका. आणि ही कुठली तुमची भाषा की अर्जुन अमोलला घेऊन आपण घरी जाऊया? म्हणजे ह्या आप्पीनं जे पोराला मोठं केलं त्या मायालेकांची तुम्हाला ताटातूट करायची आहे का? हे मी जिवंत असेपर्यंत होऊ देणार नाही. हे ऐकून रुपालीची बोलती बंद होते आणि म्हणते की म्हणजे तुम्ही अमोलसाठी सरकारांसोबत राहणार का? अर्जुन म्हणतो की ते काहीही असेल तरी अमोल आणि आप्पी कधीच वेगळे होणार नाहीत. त्यावर रुपाली म्हणते की मनातल्या मनात ह्या भाऊजींना काही झालं तरी आप्पीचा विचार सोडवत नाही. अमोलला न्या म्हणलं तर त्यांना येऊ वाटत नाही, त्यांना सरकारांसोबत राहायचं नाही आणि अमोलला घेऊन जायचं नाही. आप्पी म्हणते की ताई, ही तुमची पहिली आणि शेवटची वेळ आहे मला आणि अमोलला लांब करण्याचं बोलण्याची. यानंतर जर माझ्यासमोर तुम्ही असं बोललात तर हे खूप तुमच्यासाठी चांगलं नसेल. तुम्ही काय बोलताय, तुम्ही भानावर आहात का? तुम्हाला कळतंय का इथे परिस्थिती काय आहे? आणि तुम्ही अमोलला आणि मला वेगळं करायचा प्लॅन करत आहात. या सगळ्यामागे तुम्ही तर नाही ना? रुपाली बघते आणि म्हणते की आप्पे, ते काही असलं तरी सरकारांना मी का बोलवेन, आणि बोलवलं असतं तर माझा नंबर त्यांच्याकडे नाही आहे का? त्यावर आप्पी म्हणते की रुपाली ताई, यामागे जर तुम्ही असला ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसणार आहे, आणि यापुढे अमोलचा आणि माझा विषय तुम्ही घ्यायचा नाही. अर्जुन सुद्धा आप्पीला साथ देत म्हणतो की हो रुपाली वहिनी, काहीही झालं तरी माया लेकांची ताटातूट मी होऊ देणार नाही. माझं लहानपण आईशिवाय गेले, मला माहीत आहे आईची कमी असणं काय असतंय ते, त्यामुळे हे मी परत होऊ देणार नाही. असं म्हणून तो रुपालीचं तोंड बंद करतो आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. थँक्यू.